नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द जॉब अपडेट मराठी. जिल्हा न्यायालय भरती 2023-24 सेकंड रिस्पॉन्स शीट अपडेट जी आहे ती समोर आलेली आहे आणि तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट आता किती तारखेला लागणार त्याच्याविषयीच माहिती समोर आलेली आहे. चला तर तीच माहिती आपण सर्व डिटेलमध्ये जाणून घेऊया. जसे की मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती अजूनपर्यंत आलेली नाही आणि फर्स्ट रिस्पॉन्स शीट येऊन जवळपास 1 महिना आणि 24 दिवस जे आहेत ते झालेले आहेत आणि तरी देखील तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती अजूनपर्यंत आलेली नाही. आता यामागे काय कारण असेल तर ते अगोदर आपण स्पष्ट करूया आणि त्याच्यानंतर तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती किती तारखेला लागणार तेच तुम्हाला मी सांगणार आहे. सर्वात प्रथम मित्रांनो, पहिला मुद्दा होता म्हणजे आचारसंहिता. तर आचारसंहितेचा काहीच परिणाम झालेला नाही, कारण कोर्टाच्या इतर ज्या आहेत भरत्या किंवा लिस्ट जे आहे ते लागू राहिलेल्या आहेत. आणि दुसरा मुद्दा होता म्हणजे इलेक्शनवर परिणाम करण्यासाठी सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती उशिरा रिलीज करणार आहेत. असा काही विषय जर असेल तर त्याविषयी मित्रांनो एक गोष्ट जाणून घ्या. आता इलेक्शन्स देखील चालू झालेले आहेत आणि 18-19 तारखेला मोस्ट एक्सपेक्टेड डेट जी आहे ती होती, परंतु आता काही कारणास्तव ती देखील लागलेली नाही. तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो की आपण जिल्हा न्यायालयाशी कंटिन्युअस संपर्कामध्ये राहत आहोत आणि त्यांना ईमेल असेल किंवा त्यांच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल असेल तो देखील आपण केलेला आहे. तसेच आता लेटेस्ट आपण काही दिवसांपूर्वी TCS आयोन यांना देखील डायरेक्ट फोन जो आहे तो केलेला होता, कॉल जो आहे तो केलेला होता, तरी देखील त्यांच्याकडून सुद्धा काहीच रिस्पॉन्स जो आहे तो आलेला नाही. आता या सर्व गोष्टींमध्ये महत्त्वाचा मुद्दा ठरतो म्हणजे सेकंड रिस्पॉन्स शीट लागणार की नाही, की कधी लागणार किंवा यावर्षी लागणार की पुढच्या वर्षी. भरपूर विद्यार्थी प्रश्न विचारत होते. त्यामुळे मित्रांनो आपण एक आता नवीन माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. ती माहिती काय आहे तर मित्रांनो, तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती येत्या 5 ते 6 दिवसात लागू शकते. कारण की मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, येत्या 5 ते 6 दिवसात का म्हणत आहे मी, तर कारण की याच्यामागे एक कारण आहे. ते म्हणजे आता जवळपास 1 महिना 24 दिवस जे आहेत ते झालेले आहेत आणि याच पद्धतीमध्ये मित्रांनो आता फक्त 6 दिवस राहिले आहे 2 महिने पूर्ण व्हायला. आणि त्यामुळे जर यांनी सरासरी वेळ जो आहे तो रिस्पॉन्स शीट तयार करण्यासाठी एवढा पण फक्त 15 ते 20 दिवसच टाईम लागत असतो, परंतु मित्रांनो आता यांना जवळपास 2 महिने जेव्हा पूर्ण होतील तेव्हा बहुतेक जर आहे तर किंवा भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न म्हणजे विद्यार्थ्यांनी कंप्लीट देखील केलेली आहे की अजूनपर्यंत रिस्पॉन्स शीट का आलेली नाही. तसेच न्यायालयाला देखील विद्यार्थी कंटिन्युअसली कॉन्टॅक्ट करत आहेत. त्यामुळे तुम्हाला माहिती त्यामुळे 5 ते 6 दिवसातच तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती लागण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत. म्हणजे येणाऱ्या एका आठवड्यातच तुमची रिस्पॉन्स शीट लागू शकते. कारण की 2 महिने तर कंप्लीटच झालेले आहेत आणि यापेक्षा जास्त उशीर केला तर विद्यार्थी उच्च स्तरावर कंप्लेंट जर केली तर जिल्हा न्यायालयाच्या भरती घेणाऱ्या TCS आयोन यांना देखील उत्तर द्यावेच लागणार आहे. त्यामुळे तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती येत्या 5 ते 6 दिवसात येण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत. अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी सबस्क्राईब टू जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.